मग 100 पर्यंत गेले तर तो कल आता त्यांच्या बाजूने झुकताना दिसतोय. पण माझ्या माहितीनुसार अजूनही 5 ते 6 फेऱ्याच्या वर मोजणी झालेली नाही. 88 आता सध्या 88चा आकडा, मग 100 जागांवर आघाडी होते, 88 आहेत. पण AIDMK सुद्धा जोरदार सुरुवातीच्या कलांमध्ये आपण बघत होतो. सुरुवातीला DMK आघाडीवरती होतं 70-80 जागांवरती, नंतर फार फरक होता DMK आणि AIDMK मध्ये. पण अचानकपणे जसं जसं तलपती विजय यांच्या TVKच्या सीट्स वाढू लागल्यात, तसं तसं DMK पिछाडीवरती गेलं आणि AIDMK सुद्धा सीट्स वाढू लागल्या. त्यामुळे आपण थेट अर्थ काढायचं काय म्हणजे, तर तुम्ही, कारण तुम्ही पोल अनालिसिस करतात, की त्याचा फटका थेट DMKला बसला विजयचा. निश्चितच ज्या पद्धतीनं तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेता विजयचा प्रवेश झाला, त्यानंतर सर्वात मोठा फटका हा DMKला बसलाय आणि ते आकड्यांमधूनही दिसून येतं. आपण संजय राऊत बोलतात, आपण जर इथल्या राजकारणाचा जर एक अंदाज घेऊया. संजय राऊत बोलतात, आपण परत येऊया. ते इथल्या राजकारणात ते काय दक्षिणेतल्या सुपरस्टारपेक्षा कमी नाहीत. तामिळनाडूमधून आकडेवारी आपण एकदा बघूयात. तामिळनाडूमध्ये स्टॅलिन हे पिछाडीवर गेलेले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. तर थलपती विजय यांनी आता आघाडी घेतलेली आहे तिरुचिरापल्ली या मतदारसंघातून. काही वेळापूर्वी ते पिछाडीवर होते जेव्हापासून मतमोजणी सुरू झालेली होती, पण आता या मतदारसंघातून त्यांनी आघाडी घेतलेली आहे. तर सुरुवातीच्या कलांमध्ये TVKने जोरदार मुसंडी मारलेली आहे. TVKने 92 जागांवर आघाडी घेतलेली आहे. 118 ही मॅजिक फिगर आहे तामिळनाडूमधली. त्यापैकी आता जवळपास 81 जागांवर आता AIDMKने आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे त्रिशंकू स्थिती तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते. TVKने 92 जागांवर आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे आता जे कल आहेत त्यानुसार TVK हा सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय तामिळनाडू. दुसऱ्या क्रमांकावर आहे AIDMK आणि तिसऱ्या स्थानी फेकला गेला आहे DMK, जो की तिथला आत्ताचा सत्ताधारी पक्ष आहे. म्हणजे ही परंपरा साधारणपणे कायम राहताना दिसते कलांमध्ये तरी, की तिथला सत्ताधारी पक्ष, इन्कम्बंट पक्ष हा परत कधी सत्तेत परत येत नाही. हेमंत देसाई सर, तुम्ही आता आलेले आहात आणि मला इंटरेस्टिंग तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे. आम्ही तमिळनाडूच्या राजकारणावर चर्चा करत होतो की तमिळनाडू किंवा दक्षिणेतल्या राजकारणामध्ये चित्रपट तारकांचं कशा प्रकारे इथे ही कशी दृश्य येतात, कसा मंडप काढला जातो. हा ही दक्षिणेत येणारी दृश्य आहेत का? ही दृश्य बऱ्याच ठिकाणी विजयाची तयारी प्रत्येक पक्ष कार्यालयात सुरू असते. DMKची तयारी माहिती आहे, ही तयारी नाही आहे, ही केलेली तयारी काढण्याचं काम सुरू आहे. मंडप बांधलेले होते ते काढतात आता. त्यांनी आधी जल्लोषाची तयारी केली होती. DMK कार्यालयात नेव्हर सेलिब्रेट अर्ली असं जे म्हणतात, ते त्यांनी आधीच तयारी केली. सुरुवातीचे कल बघत होते, जे आपल्याला खरं तर लागू होतं या चर्चांमध्ये, की आपण फार लवकर कुठलीही मतं व्यक्त करूया नको कारण होतात. पण तुम्ही बघता ही तयारी. देसाई सर, तुम्ही चित्रपटांबद्दल बरंच लिखाण करतात, तुम्ही राजकारणाबद्दल लिखाण करतात. दक्षिणेकडे कलाकारांचा प्रभाव जो बघायला मिळतो राजकारणावरती, त्याच्यावर मगाशी खरं तर खूप चर्चा झाली डिटेलमध्ये. पण थलपती विजयने एंट्रीलाच म्हणजे बॉक्स ऑफिसवरती असा एकदम मोठा धमाका करणं, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचा ज्या प्रकारे ही कल दिसत आहेत आणि तेच कल कदाचित निकालांमध्ये होतील, चेंज होतील असं दिसतंय. आता TVK मधला आणि AIDMK मधला गॅप कमी होत चालला खरं तर. पण तरीसुद्धा DMKला सगळ्यात मोठा फटका बसला. मगाशी अभिजित ब्रह्मनाथकर म्हणाले की DMKला सगळ्यात मोठा फटका TVKमुळे मिळाला. ते मुद्दा सांगत असताना संजय राऊत आले, त्याचाही मुद्दा घेऊया. तुमचं काय ऑब्झर्वेशन? तुम्ही सिनेमाच्याकडनं सुरुवात केली म्हणून सांगतो की काही काही नट असतात की पहिलाच सिनेमा ब्लॉकबस्टर होतो. उलट अमिताभ बच्चन सारखा जो नट आहे, 6 पहिले सिनेमे आडवे झाले, 7 फ्लॉप झाले त्यांचे, मग पुढे सुपरस्टार झाला तो. आता विजय हा जो आहे नट, त्याचं अपील जबरदस्त आहे. त्याच्या पूर्वीचं तुम्ही म्हटलं अण्णादुराई असतील किंवा करुणानिधी असतील, हे चांगले स्क्रिप्ट रायटर्स होते. आपण कर्नाटकमध्ये बघू तर राजकुमार होता. काँग्रेसकडे शिवाजी गणेशन सारखे मध्ये NTR होते, NTR होते, MGR होते, जयललिता स्वतः अभिनेत्री होता, MGR. त्यामुळे त्याचं एक तर काय, तिथे मायथॉलॉजीचा म्हणजे पौराणिक सगळ्या याचा खूप मिथकांचा त्यांच्यावरती प्रभाव आहे. आणि ती मिथक किंवा त्या पौराणिक कथा किंवा तशा प्रकारचे नायक अत्यंत कधी कधी भडक रंगातले हे साऊथ इंडियन फिल्म्समध्ये आपल्याला दिसतात आजही. आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीपेक्षा ती जास्त मोठ्या प्रमाणात चालते.